हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. ते इथे चालू होती माझी सकाळची तयारी आणि सकाळी जे आहे ते खूप गडबड होती मला, कारण घरी खूप सारे सोयरे वगैरे येणार होते, पाहुणे येणार होते घरी. तर त्याच्यासाठी मला करायचा होता स्वयंपाकामध्ये मला करायची होती पत्ताकोबीची भाजी, वरण भात, चपात्या. आपलं जे जेवण असतं हेच करायचं होतं, काही नवीन वगैरे काही नव्हतं मला आज करायचं. तर इथे पत्ताकोबी साईडला कट करून ठेवलेली होती आणि पीठ घेतलेलं होतं मळण्यासाठी. आणि सकाळी असं मला सकाळी 7-7:30 असे वाजलेले होते. मी तेव्हा स्वयंपाकाला लागलेली होते मी, कारण 6पासून जरी लागलं तरी म्हणजे सकाळी उठलं की बाहेरचं काम असतं, घरातलं थोडं दुसरे कामं असतात, त्याच्यानंतर मी कामाला लागते. आंघोळ वगैरे केल्यानंतर मग स्वयंपाकाला लागते. तर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते कणिक चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिलं कणिक मळून ठेवलं की म्हणजे दुसऱ्या भाज्या वरण होईपर्यंत जे आहे ते पीठ चांगलं मुरतं, म्हणजे मऊ पण होऊन जाते, म्हणजे चपात्यानंतर सॉफ्ट पण होतात. त्याच्यामुळे मला आधी पीठच ठेवून द्यावं. तर इथे पीठ जे आहे ते चांगल्या प्रकारे मळून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर वरतून जे आहे ते थोडंसं तेल पण लावून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कसं सॉफ्ट होतं तेल लावलं की. त्याच्यानंतर तेल आणि थोडंसं पाणी लावून ठेवते, म्हणजे झाकून ठेवलं का नंतर जेव्हा चपात्या करायला घेताला आपण तेव्हा पीठ एकदम सॉफ्टच असतं, म्हणजे नंतर त्याला सॉफ्ट करायची वगैरे काही गरज नाही. तर आता इथे लावून घेते कुकरमध्ये डाळ तुरीची, कारण मला वरण पण करायचं होतं. तर ते डाळ घेतलेली आहे. डाळ चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेते. त्याच्यानंतर पाणी टाकून मध्ये गॅसवरती ठेवून देते, म्हणजे डाळ चांगल्या प्रकारे शिजेल पण. डाळ धुवून घेतलेली आहे आणि ठेवलेली आहे कुकरवरती गॅस डाळ शिजण्यासाठी. त्याच्यानंतर आता जे आहे ते भाजीची वगैरे प्रिपरेशन करून घेते मी. आणि आज पत्ताकोबीची भुर्जी करायची होती मला, तर त्याच्यासाठी घेतलेला होता मी कांदा, लांबका कांदा कट करून घेतलेला होता. लसूण जे आहे ते सोलून घेतलेला होता, त्याचा चांगल्या प्रकारे वाटून घ्यायचा आहे. आणि मध्येच मला इथं द्यायचं होतं अरुणसाठी चहा दूध करून, तर ते त्याला दिलेलं आहे मी. आणि गॅसवर तिकडच्या डाळ शिजतच आहे. आणि इकडे जे आहे ते भाजीची प्रिपरेशन माझी चालू झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तेल गरम केलं, त्याच्यानंतर मध्ये मोहरी टाकली, त्याच्यानंतर मध्ये लसूण टाकला, त्याच्यानंतर मध्ये कांदा टाकून त्याला फ्राय करून घेतलं. मग थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे कांदा पटकन परतवतो. आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. हळद आणि जे आपले स्पाइस असतात, हळद किंवा लाल तिखट. नंतर मॅगी मसाला टाकला. मेन या भुर्जीमध्ये मी मॅगी मसाला टाकते, तर ते मॅगी मसाला टाकलेला आहे. नंतर पत्ताकोबी टाकलेली आहे. आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काय घालायची गरज नाही, कारण पत्ताकोबी ऑटोमॅटिक तेच पाणी सोडत असते. तर इथं चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकून ठेवून द्यायची आहे. ती डाळ पण झालेली आहे. डाळ चांगल्या प्रकारे घोटून घेतलेली आहे मी. थोडं थोडं पाणी टाकून चांगल्या प्रकारे डाळ घोटून घ्यायची आहे. आणि आज हिरव्या मिरचीचंच वरण करायचं होतं मला, कारण टोमॅटोचं वगैरे वरण नको, मला आज हिरव्या मिरचीच करावं म्हटलं. तर तेच आता भाजी जी आहे ते छोट्या गॅसवरती ठेवलेली आहे. मोठ्या गॅसवरती जे आहे ते वरण पटकन करून घेते. वरणाला पटकन फोडणी देऊन घेते मी, कारण आता जे आहे ते 8 तर वाजलेलेच होते. तेल गरम केलं, त्याच्यात मोहरी टाकली, लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, हिरवी मिरची टाकली, नंतर मध्ये लगेच कांदा टाकला. मग कांद्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलं, मध्ये आणखी मीठ टाकलं, हळद आणि हळद टाकली, म्हणजे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. मध्ये हिंग पण टाकलेलं होतं मी. आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकायचा. टोमॅटो चांगला परतला की मग नंतर चांगला टोमॅटो जवळ असा मॅश होऊन जातो, चांगल्या प्रकारे भाजून निघतो. त्याच्यानंतर मग टाकायची आहे डाळ, आपण जे घोटून ठेवलेली होती ती डाळ. आणि जवळ साईडने त्या वरणाला उकळी येत नाही तोवर त्या वरणाला ढवळायचं नाही आपण, म्हणजे त्याला आधीच आपण ढवळून ठेवलं ना की म्हणजे वरणाला तरी येत नाही, हे माझं म्हणणं तर आहे. आणि त्याच्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ बघायचं. मग मस्त आपलं वरण रेडी आहे. साईडला भाजी रेडी झालेली आहे. आणि भाजीमध्ये नंतर मी शेंगदाण्याचं कूट पण थोडं टाकलेलं होतं.
तरी ती भाजी आणखीन झाकून ठेवलेली आहे, कारण भाजी जी आहे ती शिजायलाच नव्हती. आणि आपलं वरण जे आहे ते पण रेडी झालेलं आहे, भाजी रेडी झालेली आहे. आणि आता घ्यायच्या आहेत मला चपात्या. तर एक चपाती भाजून घेत आहे, एक चपाती लाटण्यासाठी ठेवलेली आहे. आणि काही झालेल्या होत्या माझ्या. आणि पूर्ण किचन क्लीन झालेलं आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ जे आहे ते इथेच संपतो. बाय.